स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय एक 1 for 1. पहिल्याच धावसंख्येवरती एक पुढे आकडा जोडला जाईल कारण महेंद्र केणे होतोय बाद. फटका फार सुंदर होता. बॅकफुट वरती पंच केलं होतं पण हवेमध्ये खेळले, गॅप शोधू शकले नाही. शॉट कव्हरला खूप सुंदर झेल टिपलेला. शैलेशने झेल टिपला. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये येतात मयूर. नंबर 3 मयूर केणे. डाऊन द ग्राउंड दोन्ही फिल्डर आहेत. काऊ कॉर्नर आणि दुसऱ्या बाजूला लॉंग ऑफ. एज आहे थर्ड मॅनचा गॅप मधून बॉल निघालाय सुसाट सीमारेषेच्या बाहेर चौकात. पहिला वाईट, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर विकेट, त्यानंतर चौकार. मयूर केणे ऑन द टोस. दोन्ही टोवरती उभे होते. कट करण्याचा प्रयत्न होता. कॅप मध्ये पॉइंट आणि कव्हरचा बाहेरचा वाईटचा इशारा बराच बाहेर निघत होता. चॅनल पकडला. आतापर्यंत जे काही चेंडू टाकलेले आहेत गोलंदाज जीवनने ते ऑप्शनच्या बाहेर आहेत. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 6 आकड्यावरती. 3 षटकांचा डाव आहे त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती प्रहार होणार आहे. लॉफ केला मिडल ऑफ द प्लेट. डीप मध्ये फिल्डर पाहतोय, पाहतच राहील. मिड विकेट पार. षटकार. साईनाथ अजून थोडासा आपण आता ब्रेक देऊयात कारण या 3 षटकांच्या मॅच मध्ये ड्रिंक्स ब्रेक नसणाऱ्या महत्वपूर्ण सूचना. पायावरती लागलाय अंपायरचा इशारा. सध्या तरी कोणता नाही म्हणजे मिळते ती 1 धाव आणि एका धावेच्या साह्यानं स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 13 धावा. प्रगती पथावर सध्या तरी पहिलं षटक आहे. स्वयंसेवकांना विनंती असेल आमचे व्हॉलेंटियर्स प्लीज आपण जे काही साथ आम्हाला 3 दिवसामध्ये केलेली आहे ते आजही तुमची हवी आहे कारण चेंडू बाहेर गेला होता मागचा तेव्हा आमचा फिल्डर चेंडू आणायला गेला होता. प्लीज शेवटचा दिवस आहे, सहकार्य हवंय. मात्र या शेवटच्या दिवसामध्ये आक्रमणाला सुरुवात करतोय किरण. गोंधळेचा बॅट मधून आला षटकार. फलकावरती आपण बघत आहोत पहिल्या षटकाचा खेळ होतोय संपन्न. धावा आहेत 19. एक गडी बाद. बॅटिंग करतोय आदित्य स्पोर्ट्स निंबवली. किरणच्या बॅटमधून शेवटच्या षटकावरती षटकार आलेला आहे. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 19. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये धावा चांगल्या आलेल्या आहेत. सेकंड ओव्हर बॉलिंग मार्क वरती शैलेश. ओहो चेंज ऑफ पेस, चेंज ऑफ पेस. त्या स्पॉट कडे बघत राहिलाय मयूर जिथे चेंडू पडला होता. तिथूनच चेंडूने वळण घेतलं. ज्यापेक्षा फलंदाज करत होता त्यापेक्षा कमी गतीने आलाय. सो इट इज डॉट बॉल. स्क्वेअर लेग अंपायर. येस तुम्हाला आवाज देत होते ते फलंदाज. येस तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे.
सरस्वती विद्या मंदिर कोटसईचे आमचे मुख्याध्यापक शिंगोले सरांचे या ठिकाणी आगमन झालेलं. सरांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती या. कालिफ्रान क्रीडा मंडळ कोटसई आयोजित केंद्रीय पंचायती राज्यमंत्री चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. शिक्षक समाजाचा फार मोठा भाग, या सर्व शिक्षकांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. या अंपायर जो काय डिसिजन आहे तो आमच्यापर्यंत कळवा आपण. अंपायर कंटिन्यू करा. पण धावा फलकावरती आहे ते 19 धावा. बोलवते यावेळी शैलेश पहिल्या डॉट बॉल नंतर मयूर खेळण्याच्या विरुद्ध. बॅकफुटला पूल केलाय, मिड विकेटला फिल्डर वेल कॅच, सुंदर झेल टिपलाय परेश ने. यावरती दुसरा धक्का, मयूर बाद. एकोणीस धावा विकेट पडते ती दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावरती आला भूषण पाटील. लॉक करण्याचा प्रयत्न होता पण इथे अंपायरचा इशारा येतो तो वाईट. भूषण पाटील एक तुम्हाला नवी मुंबईचे पाहायला मिळतात, ज्यांनी प्रवीण 11 खारघर कडून खेळत असताना स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा खुल्या गटामधून विजेतेपद पटकावलं. भूषणने अनंत प्रीमियर लीगचं विजेतेपद पटकावलेलं आहे, MPL चं विजेतेपद पटकावलेलं आहे. असा एक कर्णधार जो आखाती देशांमध्ये जाऊन टेनिस बॉल क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धांचं नेतृत्व करत असताना आपल्या संघाला विजय ज्याने मिळवून दिलेला आहे. भूषण निंबवलीचा आलाय पण त्याच्या विरुद्ध दुसरा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी शैलेश कडून. पहिल्या ओव्हर मध्ये मार पडला होता गोलंदाज जीवनला आणि आता त्याच्या विपरीत गोलंदाजी करायची आणि इथे तेच करतोय. एक विकेट मिळवले, एक वाईट रन खर्च केले पण 2 डॉट बॉल. धावा थांबलेल्या आहेत 20 वरती. पाटील यावेळेला पाठवलाय लॉंग लेगला हुक करत असताना सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावा फलकावरती 26 धावा, 26 रन. लॉंग ऑन डीप मध्ये, मिड विकेट डीप मध्ये, स्क्वेअर लेगला फिल्डर थोडासा आणखी बॅकवर्ड झालेला आहे. जिथे हार्ड लेंथला हिट केलं होतं तिथे षटकार आला पण इथे लेंथ बॉल होता, जास्त बाहेर निघत असताना अंपायरचा इशारा येतो. वाईट ने धावा संख्या पुढे 27. एक स्मॅश तुम्हाला पाहायला मिळणार ती अनघा 11 कोलम विरुद्ध आई गावदेवी रुंदे. कॅप्टनने रिपोर्ट करा. अनघा 11 कोलम विरुद्ध आई गावदेवी रुंदे, मॅच नंबर 6. स्ट्रेट बॅटने लॉक केला, मिस टाइम आहे. डीप मधून फिल्डर, मिड विकेटचा गोलंदाज स्वतः कॉल, गोलंदाजाचा चुकीचा कॉल आहे. मिड विकेटचा फिल्डर होता ज्याने परेश अगोदरचा झेल टिपला होता, त्याला कॉल देणं गरजेचं होतं.
गोलंदाजाच्या कॉलने परेश थांबला, कॅच ड्रॉप झाली, धाबा मिळतात 2-2 धावसंख्या पुढे आदित्य स्पोर्ट्स निंबवलीची 29. क्रिकेटचे बेसिक्स आहेत. गोलंदाज तिकडून धावत होता, त्याच्यासाठी थोडा झेल शक्य होता, पण डीप मिड विकेट वरून परेशा वेगाने धावला होता, कदाचित त्याने कॅच पकडली असती. 29 लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. इथे चेंडू बाहेर निघत होता, एज घेतले फलंदाज बाद. तिसरा धक्का बसतोय आदित्य स्पोर्ट्स निंबवलीला. बाद होत्यात भूषण पाटील. धावा आहेत 29, 2 षटक संपन्न, 2 गडी बाद. चौदा फेब्रुवारी जवळ आलेला आहे, व्हॅलेंटाईन डे, आणि त्यामुळे आमचं डीजे मास्टर आता जोरात आहेत. धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत 29, 2 षटकांचा खेळ संपन्न. किरण एका बाजूने उभा आहे, त्याचा बॅटमधून एक षटकार आलेला आहे. 12 चेंडूंमधला एकच चेंडू त्याच्या वाट्याला आला आणि त्याचा बॅटमधून षटकार येत असताना आपण बघितलाय. तर दुसऱ्या बाजूने मयूरचा खेळ चांगला होता, ज्याच्या बॅटमधून आल्या होत्या त्या 10 धावा, त्याची विकेट पडलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूने भूषणच्या बॅटमधून 8 आल्या, त्याची विकेट. ऑफ स्टंपचा जास्त बाहेर होता, अंपायरचा इशारा होतो तो व्हाईट बॉल. लिव्ह करत असताना वेल लेफ्ट. किरण नामांकित खेळाडू आहेत या निंबवली संघाचे. आघाडीला येत असताना अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. धावा धावफलकावरती 30. प्रसादला आपण बघतोय लास्ट ओव्हर मध्ये. ओ इथे ऑफसाइडला टणकायचा प्रयत्न, अपील स्ट्रॉंग स्ट्रायकिंग धावत असताना फलंदाज रोहित. नाव मिळत असताना एक लांच करण्याचा प्रयत्न. सिंगल धावा संख्या 31, 31 वरती पोहोचलेली आहे. प्रगती पथावर असताना षटक आपण बघत आहोत ते तिसरं. पुढच्या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी या अनघा 11 कोलम विरुद्ध गावदेवी रुंदे 6वा सामना. लॉफ करण्याचा प्रयत्न, जागेवरती उभं ठेवलंय. लेंथ बॉल टेक ऑफ झाला, हलकासा बाहेर निघत असताना. रोहित यांना आपण बघत आहोत 5व्या क्रमांकावरती. रोहितच्या नावामध्ये हिट हा शब्द दडलेला आहे, HIT हिट. जर मोठे फटके आले, मोठे हिट आले, तर निंबवली सोबत नावफलक वेगाने पुढे जाणार आहे. स्लॉगवर सुरू आहे, त्यामुळे मोठे फटके येणं हे तितकंच गरजेचं आहे. नावफलकावरती 31 सध्याच्या घडीला. एज आहे मागे, यश रक्षकाने टिपलाय. झेल किरण थांबेल लॉस स्ट्रायकिंगला. रोहित जाईल पॅव्हलियन मध्ये. 4था धक्का आदित्य स्पोर्ट्स निंबवलीला. पण 31 धावा. पहिल्या 3 बॉल मध्ये फक्त 2 धावा, ज्यामधला एक वाईट. चांगली गोलंदाजी केलेली प्रसादने. 3 चेंडूंचा अजूनही शिल्लक आहे. त्या डावामध्ये फक्त 2 चेंडू फेस करू शकलाय किरण, जो आताही नॉन स्ट्रायकिंग घेतलाय. नवीन फलंदाज विकी 6व्या क्रमांकावरती आला. 6वा सामना अनघा 11 कोलम आई गावदेवी रुंदे या 2 संघांमध्ये. कॅप्टन या दोन्ही संघांच्या. वेगवान चेंडू होता, ऑन ड्राइव्ह केलेला, डीप मध्ये फिल्डर उपस्थित. किरणला स्ट्राइक या क्षणाला हवीच, आणि या सिंगलने धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत त्या 32.
बॉल अजूनही शिल्लक आहे 2. या 2 चेंडूंमध्ये गोलंदाज प्रसाद सोबत चर्चा करत असताना पाहायला मिळतात यष्टीरक्षक रोहित. प्लॅनिंग डावपेच तुम्हाला आखावेच लागतात. लिमिटेड अगदी तुम्ही 6 चेंडूंची जरी मॅच खेळली तरी त्यामध्ये तुम्हाला प्लॅन करावा लागतो. क्रिकेट जितका शक्तीने खेळला जातो त्याहून जास्त युक्तीने खेळला जातो. वेग होता, लिफ्ट करू शकला नाही किरण. लॉंग ऑनला पुन्हा एकदा तो फिल्डर स्ट्रायकिंग एंडला थ्रो योग्य दिशेला केला. रनआउटची संधी. किरण आउट. बाद. धावला असतो त्यामध्ये किरण पोहोचू शकला नाही. थेट आता पोहोचला पॅव्हलियन मध्ये. रनआउट. शेवटचा चेंडू धावा धावफलकावर 33. राईट झाला बॉल. हार्ड लेंथ. खूप सुंदर षटक. वा काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. धावा फक्त खर्च केलेल्या आहेत त्या 4 धावा आणि विकेट मिळवत असताना पाहायला मिळाला तो एक विकेट. एक रनआउटची विकेट पडली. डाव पहिला संपला जिथे धावा बनलेल्या 33. दोन्ही संघाचे कर्णधारी आपण. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक आधारस्तंभ माजी कार्यसम्राट सरपंच गोडसेचे चिंतामणी मगर साहेबांच्या ठिकाणी आगमन. आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. कॅप्टन या रुंदे आणि कोलम शेवटचा ऑफिशियल कॉल. अनगा 11 कोलम गावदेवी रुंदे. आदरणीय अनिल शेठ दळवी यांना विनंती असेल आपण या आपल्या शोभाचे टॉस करण्यात येईल. अनघा 11 कोलम विरुद्ध गावदेवी रुंदे. मॅच नंबर 6. दोन्ही कर्णधार आले. मी पुन्हा एकदा विनंती करेन आदरणीय अनिल शेठ दळवी यांना आपल्या शुभस्य आपण नाणेफेकीचा कौल करावा. आदरणीय नरेश शेठ गायकवाड यांच्या शुभस्य करूयात नाणेफेकीचा कौल. मॅच नंबर 6 अनघा 11 कोलम विरुद्ध गावदेवी रुंदे. स्क्रीन वरती तुम्हाला सध्या पाहायला मिळतोय या स्पर्धेमधला टोटल 26वा सामना. मॅच नंबर 26 केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषक 2024 पर्व पहिलं. नाणेफेकीचा कौल होतोय
आजच्या दिवसातील द्वितीय फेरीमधील हा दुसरा सामना अर्थातच मॅच नंबर 6 आणि या स्पर्धेमधला 26वा सामना अनघा 11 कोलम विरुद्ध गावदेवी रुंदे. टॉस झाला आणि टॉस जिंकलाय तो रुंदेचा कॅप्टन आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला रुंदे संघाच्या कर्णधाराने. नुकताच ज्यांचं आगमन होतंय, ज्यांचे आपण आतुरतेने वाट बघत होतो, उद्योगपती माजी सरपंच दिलदार व्यक्तिमत्व गोडसई गावचं चिंतामण शेठ मगर यांच्या ठिकाणी आगमन आम्ही आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. काणिफतार क्रीडा मंडळ गोडसई आयोजित केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. वेळ जास्त चाललाय, प्लीज अंपायर या मॅचला त्वरित सुरुवात करा. आपण 3 षटकांसाठी ऑलरेडी 30 मिनिट्स गेलेले आहेत, जिथे फक्त 15 मिनिटांचा अवधी आपण देत आहोत. या सरिया प्लीज पटापट चालू करा आपण या मॅचला. आणि पुढच्या दोन्ही संघांना विनंती आहे, अर्ध्या तासामध्ये आपल्या दोन्ही इनिंग संपल्या पाहिजेत. इम्पॉर्टंट अनाउन्समेंट. नावाला होती सुरुवात. रोहित आणि परेश ओपनिंग पेअर टीम हनुमान वसंत. ओ व्हेरी फर्स्ट बॉल 34 च्या चेसला होती सुरुवात. पहिला डॉट आलेला उमेश केणे मॅन फ्रॉम निंबवली. खरं तर बऱ्याच वेळेला आपण ज्यांना अंपायरच्या भूमिकेमध्ये बघितलेलं आहे, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत अंपायरच्या भूमिकेमध्ये होते. ओ बॉलर बॅक ड्राइव्ह, धाव मिळणार नाही. फॉलो थ्रो मध्ये तुम्हाला पाहायला मिळाले चेंडू अडवत असताना. रोहित विरुद्ध 2 डॉट बॉल. एजा एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर मागे चाललेला थोडासा दूर राहिला, उचलून थ्रो करतोय. थोडा वेळ गेलाय, त्यामुळे मिळतील इथे सहजरित्या त्या 2 धावा. उमेश केणे प्रदीर्घ अनुभव असलेला खेळाडू आहे आणि एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरला सांगतात की तुम्हाला पोचायला हवं होतं, थोडा दूर राहिला चेंडू त्यांच्यापासून. धावा मिळत असताना 2 खातं उघडतंय. आदरणीय ज्ञानेश्वरची गरज आहे. अत्तर गावचे उद्योगपती नांदकर भिवंडीचे उद्योगपती त्यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जेलची संधी, जजमेंट पूर्णपणे चुकलं होतं. मिड ऑफच्या फिल्डरने चेंडूवरती जाणं गरजेचं आहे. या क्षणाला चुका घडतायत आणि त्या चुकीचं रूपांतर होत असताना एका धावेमध्ये स्कोमोझॉन 3 धावा. ज्यांचं नुकतंच आगमन होतंय माजी सरपंच या स्पर्धेचे आमचे लाडके आधारस्तंभ चिंतामण शेठ मगर यांचं आगमन आधी नुकतंच आमच्या व्यासपीठावरती. नांदकरचे उद्योगपती ज्ञानेश्वरजी गायकर साहेबांच्या ठिकाणी आगमन, सहर्ष स्वागत. काय चालू आहे नागेशजी? धावा 3. पहिलं षटक प्रगती पथावर. या मॅच मध्ये लक्ष्य असताना 34 धाव संख्येचं. ऑन साइडला डीप मध्ये आपण बघत आहोत फिल्डर आहे तो मिड विकेटला. एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतो तो लॉंग ऑनच्या दरम्यान उमेश केणे. पूल केलाय, खूप सुंदर फटका. रूम थोडासा दिला होता गोलंदाजाने. पूल करत असताना स्क्वेअर लेग क्लिअर षटकार.
सरपंच उद्योगपती गोडसेचे चिंतामण शेठ मगर आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम या स्पर्धेचे आमचे लाडके आधार स्तंभ त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी फार मोलाची मेहनत जबाबदारी आणि आज आमच्या व्यासपीठावरती ज्यांचं आगमन तुम्हाला पाहायला मिळत आहे. बॉलिंग मार्क वरती तुम्हाला पाहायला मिळतात गोलंदाज महेंद्र केणे, दुसऱ्या बाजूने फलंदाज स्ट्रायकिंग एंडला रोहित. लॉफ केला, लॉंग ऑफला फिल्डर आहे, डीप मध्ये थोडे दूर राहिलेले आहेत. सिंगल कंप्लीट दुसरेचा प्रयत्न होतो आणि तो सक्सेसफुल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 2च्या साह्याने स्कोर पुढे चाललेला आहे तो सध्या तरी आपण बघतोय 13 धावा. प्रगती पथावर असताना दुसरं षटक 13 धावा धावा फलकावरती आहेत. या मॅच मध्ये लक्ष येते 34. दोन धावा इथे मिळतात आणि 2च्या साह्याने स्कोर पुढे चाललेला आहे तो 15 या आकड्यावरती. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 डबल आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या माइंडसेटने बॅटिंग करायचं. 34ला चेस करत असताना त्यांना माहिती आहे रिक्वायर्ड रन रेट काय आणि त्या रन रेटला मेंटेन करत असताना सध्या तरी हे दोन्ही फलंदाज झनुमान वसत संघासाठी 34चा पाठलाग आहे या मॅच मध्ये विजयासाठी. दुसऱ्या बाजूने उमेश केणेच्या षटकामध्ये तितक्याशा धावा आल्या नाही, 11 धावा आलेल्या आहेत पण विकेट मिळाली नाही, ही महत्वपूर्ण बाब राहिली. महेंद्र केणे ऑप्शनचा बाहेर निघत होता चेंडू, अंपायरचा वाईटचा इशारा आला. वेगवान गोलंदाजाच्या अगेन्स्ट विकेट किपर अगदी यस्त्यांना खेटून उभे आहेत न डगमगता. किरण गोंधळे धावसंख्या आपण बघतोय ती 16 धावा. ऑन साइडला ड्राइव्ह करण्यात आला, गॅप मध्ये बॉल, डीप मध्ये उमेश केणे लॉंग ऑन वरून फार वेगाने स्किट झाले, बॉडीचा बॅलन्स गेला पण चेंडूला जाऊ दिलं नाही. गुड फिल्डिंग. धावा मिळत असताना 2 आणि धावफलक पुढे चाललेले ते 18 या आकड्यावरती. पहिल्या 3 बॉल मध्ये आलेल्या 7 धावा, 18 धावा झालेल्या म्हणजे अजूनही या मॅच मध्ये गरज आहे 16 धावसंख्येची. 9 चेंडू 16 धावा. ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. वेळ फारसा चाललेला आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला सूचना आहे फलंदाजांना खास करून, तशा आपण सूचना फिल्डिंग करणाऱ्या टीमला करत आहोत, त्या सूचना फलंदाजी करणाऱ्या टीमला देखील. अनघे 11 कोलम आणि गावदेवी रुंद तयार. आपण ऑन साइडला भिरकावला, डीप मध्ये चेंडू, फिल्डर येतोय चेंडूच्या खाली, वेल जज कॅच. खूप सुंदर झेल टिपलाय विकीने आणि विकेट पडते ती पहिला धक्का जनमान वसतला. हॅलो हॅलो चेक. धावा पाहायला मिळतात त्या म्हणजेच 18 आकड्यावरती. लॉफ केला, डीप मध्ये फिल्डर आहे, झेलची संधी, फलंदाज बाद. वा, उमेश केणे सुंदर झेलने डाव संपला. फलंदाज अजय राणेचा.
जरूर आता त्यांचे कपडे घाण होत आहेत, पण मागच्या बॉल वरती स्किट झाले, चेंडूला जाऊ दिलं नाही. या वेळेला एक डाइव मारत असताना कॅच पकडलेली आहे. धक्का बसतोय तो बॅटिंग करणाऱ्या वसत टीमला दुसरा. लक्ष मॅच मध्ये आपण बघत आहोत 34 धावसंख्येचे लागोपाठचे 2 विकेट. एक विकीने टिपलाय झेल, एक उमेशने टिपलाय झेल आणि महेंद्र केणे हॅट्रिक संपर्ट्यावरती. विकी समोर, कॅच ड्रॉप. सेकंडचा कॉल, रनआउटची संधी असेल आणि ती आता गमावलेली आहे. धावा मिळत असताना आपण पाहत आहोत 2-2च्या सहाय्याने. धावा मिळतात 2 आणि इथे आपण बघत आहोत 2 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. 2 षटकांचा खेळ संपन्न. धावा फलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 20 आणि आता या मॅच मध्ये 6 चेंडूंचा खेळ शिल्लक, तर 6 मध्ये बनवायचा आहे धावा 14. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 20 आणि आता या मॅच मध्ये आपण बघत आहोत 6 मध्ये 14 ची गरज आहे. मॅच बनलेली आहे. मी गोलंदाज महेंद्र केणेचं कौतुक करेन, कारण या ओव्हर मध्ये त्याने 2 विकेट मिळवले, तिसरी विकेट मिळवली असती पण कॅच ड्रॉप झाली ती विकी कडून. एज आहे मागे, विकेट किपरने टिपलाय झेल आणि इथे फलंदाज होतोय बाद. मनीष आला आणि त्याने आल्याबरोबर इथे विकेट मिळवलेली आहे. सायकल येते आज जे एका खेळाडूला मिळणाऱ्या 32 ग्रामीण संघांचा समावेश आदरणीय नरेशजी गायकर साहेबांनी आम्हाला स्पॉन्सर्ड केलेले स्पोर्ट्स बायसिकल. योगेशजी मगर साहेब आणि त्याचबरोबर नरेशजी गायकवाड साहेब यांनी आम्हाला स्पॉन्सर्ड केलेले. रणजितजी मात्रे साहेब यांचं योगदान आहे. या मॅच समीकरण आता बदललं असताना मनीष आपल्याला पाहायला मिळतोय तिसऱ्या ओव्हर मध्ये आलेल्या पहिल्या चेंडूवरती त्याने विकेट मिळवली आहे आणि आता या मॅच मध्ये 5 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत त्या 14 धावा. चला रिया प्लीज, वेळ जास्त चाललेला आहे. नवीन फलंदाज प्रसाद मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रसाद नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज केतनला आपण बघत आहोत आणि तिसऱ्या षटकामध्ये या स्लॉगर मध्ये मनीष तयार होतोय. पूल केलाय, समोर फिल्डर नाहीये कोणी आणि वाईड लॉंग ला क्लिअर करणारा षटकार.
धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 26. 8 धावसंख्येची अजूनही गरज. उकळण्याचा प्रयत्न थर्ड मॅन ऍक्शन मध्ये अपील होते. पण इथे अंपायर सांगतात की डोक्याला लागलाय फक्त चेंडू. सो इथे सिंगल मिळते. सिंगल धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 27. 27 धावा धावफलकावरती. बॉल शिल्लक आहेत ते आता 3 आणि 3 बॉल मध्ये पाहिजे धावा 7. केतन जो स्ट्रायकिंग एंडला पुन्हा क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होत असताना स्क्वेअर लेगला डीप मध्ये ठेवलंय. डीप मध्ये मिड विकेट. डीप मध्ये लॉंग ऑन बॉल तयार. एज आहे किरण मागे येत असताना पाहायला मिळाला. एकदा पूर्ण होते. आता मॅच जाईल पुढे. बॉल शिल्लक आहे 2. 2 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये बनवायचा धावा 6. 2 चेंडू 6चे मॅच. एक षटकार मारणारा प्रसाद त्याच्याकडे आता स्ट्राईक असेल जो तुम्हाला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला. 2 चेंडू 6ची गरज या मॅच मध्ये. प्रसादकडे आत्मविश्वास आहे. त्याच्या बॅट मधून षटकार आलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये चर्चा सुरू झालेली आहे. 1 2 3 4 5 6 7 फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतात एकत्रित आलेले आहेत. पण त्यांना हीच विनंती आहे की वेळ फार चाललेला आहे. अंपायर जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत काही होणार नाही. 12th मॅन इकडे चर्चा करतायत. आमचे ऑनलाईन अपडेटर चर्चा करत आहेत. स्कोरर चर्चा करतात. 11 मॅचचा शेड्यूल आहे. मॅच नंबर 5 सध्या सुरू आहे आणि जवळपास वाजलेले 3. 3.5 तासामध्ये आपल्याला 6 मॅचेस कव्हर करायचे आहेत. ही मॅच पकडून 7. चला उमेश केणे सर पटापट आपण हा डाव संपवायचा आहे. निंबवली मनीष 4. 2 चेंडू 6 धावसंख्येची गरज. ओहो वेगवान चेंडू. अपील. हाईट फॅक्टर इम्पॉर्टंट. 1 धाव इथे मिळते. सिंगलने आपण बघत आहोत. आता धावसंख्या पुढे चालली आहे. 29. 5 ची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे षटकारच मारावा लागेल आणि ते आता संधी असेल केतनकडे. केतन तुम्हाला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला. हरिअप प्लीज. निंबवली जास्त वेळ घेतात आपण. आम्हाला मॅनेजमेंट कडून सूचना येतात. त्या सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. प्लीज. शेवटचा 1 चेंडू 5 धावसंख्येची गरज. तयार होत आहेत गोलंदाज मनीष. केतन स्ट्रायकिंग एंडला. षटकार पाहिजे विजयासाठी वसतला. ओ वेगवान चेंडू आलाय. डॉट बॉल. मॅच फिनिश. अभिनंदन मनीष. अभिनंदन. निंबवली आदित्य स्पोर्ट्स. लगेच आपण सामनावीरचा पुरस्कार जाहीर करूया. त्या मॅच मध्ये